नमस्कार मंडळी. दिनविशेष या उपक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. मंडळी, आजचा दिनविशेष आहे जगन्नाथ शंकरशेठ पुण्यतिथी. 31 जुलै या हा पुण्यतिथीचा जगन्नाथ शंकरशेठ यांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे. त्यामुळे आजच्या या भागामध्ये आपण जगन्नाथ शंकरशेठ यांच्या जीवन कार्याचा अल्पस्वल्प परिचय करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जगन्नाथ शंकरशेठ यांचे मूळ आडनाव मुरकुटे. संपूर्ण नाव जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे. जगन्नाथ शंकरशेठांचं घराणं व्यापारी होतं. त्यामुळे घराण्यात पिढीजात श्रीमंती होती. घराण्याचे मूळ गाव महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यातील कल्याण जवळचे मुरबाड आणि घराण्याचा पारंपरिक पिढीजात व्यवसाय पोतदारी होता. तर मंडळी, त्यांची आता आपण ही पार्श्वभूमी बघितली की त्यांचं मूळ आडनाव हे मुरकुटे होतं. आता त्यांचा जन्म कधी झाला? महाशिवरात्रीच्या दिवशी दिनांक 10 फेब्रुवारी 1803 रोजी दुपारी 2 वाजता शंकरशेठ व भवानीबाई यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. मुलाचं नाव जगन्नाथ ठेवलं गेलं बरं का, पण लाडाने सगळेजण त्याला नाना म्हणत असत आणि हेच जगन्नाथ उर्फ नाना पुढे नामदार जगन्नाथ शंकरशेठ उर्फ नामदार नाना शंकरशेठ म्हणून विख्यात झाले. लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्ता नानांना लाभली होती आणि जे दीनदुबळे आहेत, गरीब आहेत, त्यांच्याबद्दलची कणव लहानपणापासूनच नानांच्या मनात दाटून यायची मंडळी. नानांनी आरोग्य संपन्न, विद्या संपन्न, शील संपन्न व्हावं, त्यांच्या दैनंदिन जीवनात शिस्त असावी, यावर शंकरशेठजींचा म्हणजेच नानांच्या वडिलांचा कटाक्ष होता. संपत्ती व ऐशोआराम सभोवती असल्यामुळे मुलगा भलतीच संगत लागून वाया जाऊ नये, याकरता नानाने कोणाच्या सहवासात यावे, कोणाशी मित्रत्वाचे संबंध जोडावेत, याबाबत सुद्धा शंकरशेठजी अतिशय जागरूक असत. शंकरशेठजींनी नानांच्या विद्याभ्यासासाठी घरातच सोय केली होती बरं का. उत्तम शिकवणारे संस्कृत शिक्षक, उत्तम शिकवणारे इंग्रजी शिक्षक आणि इतर विषयांच्या शिक्षकांची सुद्धा नेमणूक केलेली होती. नानांची ग्रहण शक्ती अतिशय विस्मयकारक होती. अत्यंत अस्खलित संस्कृतमध्ये आणि जणू एखादा इंग्रज अधिकारी बोलत असावा इतक्या अस्खलितपणे इंग्रजीमध्ये नाना संभाषण व लेखन करत असत. त्यांची अनेक पत्रे उपलब्ध आहेत, त्यावरून हे लक्षात येते. म्हणजे त्यांचं संस्कृतवरचं जे प्रभुत्व आहे तेही आपल्याला समजून येतं आणि इंग्रजी वरची त्यांची जी पकड आहे ती सुद्धा आपल्या लक्षात येते. मंडळी, 1820-21च्या दरम्यान 1820-21च्या दरम्यान जमनाबाई नावाच्या मुलीबरोबर नानांचा विवाह पार पडलेला आहे. म्हणजेच आता ते गृहस्थ बनलेले आहेत, संसाराला लागलेले आहेत. आणि वडिलांच्या मृत्यूनंतर कारभाराची सर्व सूत्र नानांनी खंबीरपणे व निश्चयपूर्वक हाती घेतली. आता त्यांच्या कर्तृत्वाला अनेक धुमारे फुटले. नाना ऐन तारुण्यात येईतो इंग्रजी सत्तेने चांगलेच मूळ धरले होते. इंग्रजी भाषा, आचारविचार, वाङ्मय, साहित्य आणि धर्म या सर्वच बाबतीत युरोपियन लोक किती श्रेष्ठ आहेत हे इथल्या लोकांना पटवण्याचा एक उद्देश ब्रिटिशांचा होताच. परंतु हा राज्यकारभार चालवण्यासाठी लागणारा बहुसंख्य कारकून वर्ग निर्माण करण्याचाही होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोजीरोटीच अशी परावलंबी करून टाकली की स्वातंत्र्याची उरलेली उर्मी सुद्धा देशाच्या तरुण वर्गामधून कायमची नाहीशी होईल, हा प्रमुख हेतू यामागे होता. नानांनी या सर्व गोष्टी हेरल्या आणि इथल्याच लोकांना आपल्या स्वतःच्या शिक्षण संस्था निर्माण करण्याची प्रेरणा दिली.
नुसती प्रेरणा देऊनच नाना थांबलेले नाहीत, तर काही संस्था नानांनी स्वतःच स्थापन केल्या. एवढंच नाही तर स्त्री शिक्षणाची सुरुवात नानांनी स्वतःच्याच वाड्यात एक मुलींची शाळा उघडून सुरू केलेली आहे. नानांच्या मित्रमंडळीमध्ये दादाभाई नवरोजी, भाऊ दाजी लाड, विश्वनाथ नारायण मंडलिक, गजानन भास्कर वैद्य अशी मातब्बर मंडळी होती. या सर्वांनी नानांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्वाच्या गोष्टी केल्या, ज्यामुळे मुंबईचा पर्यायाने महाराष्ट्राचा फायदा झाला. उदाहरणच द्यायचं तर एल्फिस्टन कॉलेज, मुंबई युनिव्हर्सिटी, अनाथ अपंग मुलांसाठी शिक्षण संस्था यामागची एकमेव प्रेरणा नानाच होते. नानांनी सूचना केली आणि त्यांच्या वडिलांचे स्नेही सर जमशेदजी जिजीभाई यांनी ग्रँट मेडिकल कॉलेज सुरू केलं आणि पुढे सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचं शिल्पही घडवलं. मंडळी भारतावरती ब्रिटिशांचं राज्य होतं त्यावेळेला, पण मुंबापुरीचे निर्माते आणि अनभिषिक्त सम्राट म्हणून लोक नानांना ओळखत होते. 16 एप्रिल 1853 मध्ये आशियातील पहिली रेल्वे सुरू झाली. कुठून कुठे माहिती आपल्याला? मुंबई ते ठाणा. तर तिचेही नाना सर्वात प्रभावशाली संस्थापक संचालक होते. म्हणजे ती रेल्वे लोहमार्गावरनं धावण्यासाठी त्या पाठीमागे ह्यांची सुद्धा मेहनत, ह्यांचे सुद्धा प्रयत्न आहेत. कोणाचे? जगन्नाथ शंकर शेटांचे. नानांच्या वैयक्तिक आयुष्याचा विचार केला ना मंडळी, तर नाना आस्तिक तर होतेच, परंतु धार्मिक कृत्ये व दैनंदिन पूजा अर्चेवर सुद्धा त्यांचा दृढ विश्वास होता. नाना चातुर्मासात दानधर्म करत असत, प्रवासातही दानधर्म करत असत. वाडवडिलांपासून शिवभक्ती चालत आलेली होती. शंकर शेटांनी म्हणजेच त्यांच्या वडिलांनी श्री भवानी शंकराचे मंदिर बांधले होते. ते नानांनी वाढवले. मंदिरात येणाऱ्यांचे मन प्रसन्न व्हावे म्हणून सभोवती बागेची सुंदर सजावट केली. मंदिराच्या स्थापनेच्या दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमेला मोठी जत्रा भरली जायची. उन्हाळ्यात नाना कुटुंबासहित माथेरान, महाबळेश्वर इत्यादी थंड हवेच्या ठिकाणी जाऊन वास्तव्य करायचे. माथेरानच्या वास्तव्यात श्री शंकराचे दर्शन व्हावे म्हणून तेथे नानांनी देवालय बांधले. पुण्याला वेताळ पेठेच्या मागे असलेल्या त्यांच्या बंगल्याच्या आवारातही शिवमंदिर बांधले. शहापूरला ग्रामस्थांच्या सोयीसाठी देवालय बांधले व भुलेश्वराच्या देवळाच्या आवारातही श्रीरामचंद्रांचे मंदिर बांधून दिले. आता आपल्याला वाटेल मंडळी की नानांनी फक्त मंदिरच बांधली की काय, तर तसं नाहीये. तर गरीब पांथस्तांच्या सोयीसाठी अनेक मोक्याच्या ठिकाणी धर्मशाळा सुद्धा बांधल्या. जनतेच्या अडचणी समजून घेऊन रस्ते बांधण्यासाठी सुद्धा नानांनी प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये वावरताना सामाजिक क्षेत्रातल्या प्रत्येक घटकामध्ये आपलं काही ना काहीतरी महत्त्वपूर्ण योगदान नानांनी दिलं आहे असं आपल्याला जाणवतं. म्हणजेच त्यांचं शैक्षणिक आणि सामाजिक कार्य हे अतिशय उत्तुंग तर आहेच, पण कधीही न विसरता येण्यासारखं आहे मंडळी. आता त्यांच्या संस्कृतच्या प्रेमाबद्दल बोलायचंय. इथे एक महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात आलं असेलच. तो मुद्दा काय आहे? तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जगन्नाथ शंकरशेट स्कॉलरशिप मिळते. संस्कृतमध्ये जे उत्तम गुण मिळवतात, पैकीच्या पैकी गुण मिळवतात त्यांच्यासाठी. तर ती शिष्यवृत्ती कशी सुरू झाली? संस्कृत भाषेवर नानांचे विलक्षण प्रेम होतं बरं का. त्यांना संस्कृत विषयी तीव्र अभिमान सुद्धा होता. संस्कृत ही आपली जननी आहे आणि भारतीय राष्ट्रीयत्वाची जाणीव संस्कृतच्या अभ्यासाने जगेल असं सुद्धा त्यांचं मत होतं. अतिशय अचूक मत होतं.
त्यामुळे संस्कृतचे उच्चाटन करण्याच्या इंग्रजी राजवटीतल्या प्रयत्नांना त्यांनी सर्व शक्तीनिशी विरोध केला. आणि म्हणूनच की काय, नानांच्या संस्कृत भाषेबद्दलच्या अभिमानाचा व निकोप दृष्टिकोनाचा परिपाक म्हणूनच नानांच्या निधनानंतर विनायकरावांनी म्हणजेच नानांच्या चिरंजीवांनी नानांच्या नावाने मुंबई विद्यापीठाला संस्कृतमध्ये सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावाने जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती दिली. आता तुमच्या लक्षात आलं असेल या पाठीमागची काय पूर्वपीठिका आहे, ही शिष्यवृत्ती देण्यापाठीमागची. अल्पावधीतच या शिष्यवृत्तीने शैक्षणिक व सांस्कृतिक जीवनात मोठी प्रतिष्ठा मिळवली. नाना शंकरशेठ यांच्या अविरत प्रयत्नातून मुंबई शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी उभ्या राहिलेल्या राणीच्या बागेने व तेथील वस्तुसंग्रहालयाने लहान मुलांना, किशोरांना, मुंबईच्या नागरिकांना व येथे येणाऱ्या पाहुण्यांना अनेक वर्ष मनसोक्त आनंद दिलेला आहे. म्हणजे भायखळ्याला राणीची बाग हे जे स्थळ आहे त्याच्यासाठी सुद्धा नानांचे प्रयत्न आपल्याला जाणवतात. इतकंच नाही श्रोते हो, वाचनालये व ग्रंथसंग्रहालये जागोजागी स्थापन व्हावीत आणि जनतेने ज्ञानार्जनासाठी त्यांचा फायदा घ्यावा यासाठी नाना सतत प्रयत्न करत. नानांनी त्यांच्या हयातीमध्ये अनेक ग्रंथालयांना उदार आश्रय दिलेला होता, देणग्या सुद्धा दिलेल्या होत्या. मंडळी, नानांनी 10 फेब्रुवारी 1863 रोजी वयाची 60 वर्ष पूर्ण केली. आणि त्यांच्या जीवनातली अजून एक महत्त्वपूर्ण घटना आता घडून आलेली आहे, ती म्हणजे त्यांच्या हयातीमध्येच त्यांचं स्मारक उभारण्याची कल्पना. काय झालेलं बघा. जानेवारी 1864 मध्ये सर जमशेदजी जिजीभाई यांच्या मुलाने नानांच्या इतर लहान थोर हयात सहकाऱ्यांबरोबर विचारविनिमय करून एक पत्रक प्रसिद्ध केले. त्यात नानांनी इतकी वर्षे समाजाची जी निस्वार्थपणे व अखंडित सेवा केली त्याबद्दल त्यांचा उचित असा सार्वजनिक गौरव व्हावा आणि त्यांच्या हयातीतच त्यांचे स्मारक उभारले जावे असे म्हटले होते. मृत्यूनंतर स्मारक उभारणं ही सहज गोष्ट आहे, परंतु ह्यांचं हे लोकोत्तर कार्य बघून त्यांच्या हयातीमध्येच त्यांचं स्मारक निर्माण करण्याची कल्पना समाजथरातून पुढे आलेली आहे मंडळी. 12 जानेवारी 1864 ला टाइम्स ऑफ इंडियाने नानांच्या संपूर्ण आयुष्याविषयी व निस्सीम समाजसेवेविषयी विस्तृत असा अग्रलेख लिहिला आणि नानांचे स्मारक होणे आवश्यक व उचित का आहे याबद्दल समर्पक प्रतिपादन केले. आणि जेव्हा नानांनी आपलं स्मारक उभारायला ह्या जनमताच्या रेट्यापुढे नमून नानांनी जेव्हा संमती दिली आपलं स्मारक उभारण्यासाठी, त्यावेळेला या समितीमार्फत जे काम सुरू झालं ते नानांच्या हयातीमध्येच सुरू झालं आणि ते काम सुरू होऊन आता 1 वर्ष झालेलं आहे. पण त्या दरम्यान आता काय घटना घडली बघा. 17 जुलै 1865 रोजी नानांनी त्यांच्या सार्वजनिक आयुष्यातलं शेवटचं भाषण केलं. त्या दिवशी घरी आल्यावर नानांना थोडासा ताप आला. औषधोपचार लगेचच सुरू झाले, पण नानांचा ताप कमी होत नव्हता. हळूहळू मुंबईत सर्वत्र बातमी पसरली व लोक चौकशीसाठी नानांच्या वाड्यात येऊ लागले. दिवस जात होते तशी वाड्यातली गर्दी वाढत चालली होती. लोकांचे चेहरे कष्टी दिसत होते, परंतु नानांचा धीरोदात्तपणा कायम होता. म्हणजे आता मृत्यू आपल्या समीप आलेला आहे हे जाणवल्यानंतर सुद्धा त्यांचा धीर सुटलेला नाही आहे. त्यांच्या इच्छेनुसार दिनांक 30 जुलै रोजी मोठा दानधर्म केला गेला. गायी दान केल्या गेल्या. जप व मंत्रपठण अखंड सुरू होते. सभोवतालचे वातावरण पवित्र ठेवले गेले. अखेर दुसऱ्या दिवशी
सोमवार दिनांक 31 जुलै 1865 रोजी दुपारी 1:30च्या सुमारास नानांची प्राणज्योत अनंतात विलीन झाली व आधुनिक मुंबईचा थोर शिल्पकार काळाच्या पडद्याआड गेला. पण त्यांच्या हयातीमध्येच स्मारक समितीची स्थापना झालेली आहे आणि तिने 1 वर्षभर काम केलेलं होतं. पण ते हयात असताना मात्र त्या पुतळ्याचं अनावरण होऊ शकलेलं नाहीये. ते काम पूर्ण झालेलं नव्हतं. ते काम पूर्णत्वाला गेलं 1870 मध्ये आणि त्यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना 1870 मध्ये टाउन हॉल व एशियाटिक लायब्ररीच्या प्रवेशद्वारातून आत शिरताच दर्शनी भागात करण्यात आली. म्हणजे 1870 मध्ये त्यांच्या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे. तर मंडळी, आज आपण जगन्नाथ शंकरशेठ यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या जीवनकार्याचा थोडासा परिचय करून घेतला. आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. भागाला विराम देताना आपण सर्वांनी जगन्नाथ शंकरशेठ यांना आदरांजली वाहूया. धन्यवाद मंडळी.